नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने धुळे शहरात आदिवासी समाजाच्या वतीने भव्य रॅलीचे करण्यात आले आयोजन. जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने धुळे शहरात आदिवासी समाजाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या समाज बांधवांनी रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि हक्काचे जतन करण्यासोबतच समाजाच्या विविध प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान आदिवासी समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडले. पारंपरिक नृत्य, वाद्ये आणि विविध गोष्टींनी धुळे शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर शासनाने अधिक लक्ष द्यावे अशी अपेक्षा यावेळी आदिवासी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. दरम्यान आजच्या या रॅलीमध्ये समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मी लक्ष्मण भाऊ पवार, आदिवासी क्रांती सेना संघटना प्रणित बापजी ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिव. मित्रांनो, 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवसाच्या माझ्या आदिवासी बांधवांना लाख शुभेच्छा देतो. त्या निमित्ताने मित्रांनो, आदिवासी क्रांती सेना संघटना प्रणित बापजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भरत आप्पा साहेबांच्या माध्यमातून आज रॅलीचे आयोजन केले होते. रॅली असं होतं मित्रांनो, आदिवासी संस्कृती आणि भिल समाजाची संस्कृती जागृत राहायला पाहिजे म्हणून या धुळे सिटीमधून रॅली काढण्यात आली आणि ती रॅली महारॅलीमध्ये बदलण्यात आलं मित्रांनो. कारण आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं की या रॅलीमध्ये एवढं पब्लिक येईल. सगळ्यात मोठ्या संख्येने पब्लिक आली या रॅलीमध्ये मित्रांनो. म्हणून मी आदिवासी समाजाचे मनापासून धन्यवाद देतो. कारण आपल्या धुळे सिटीमध्ये आदिवासी संस्कृती, भिल्ल समाजाची संस्कृती जागृत ठेवली आज आमच्या आदिवासी बांधवांनी. म्हणून मी त्यांच्या मनापासून सत्कार करतो. आणि आप्पासाहेबांच्या माध्यमातून ही जी रॅली काढण्यात आली तिला महारॅलीमध्ये बदलण्यात आलं. आणि ही या बापजी ग्रुपची ताकद आहे मित्रांनो, की आज धुळे सिटीमध्ये 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस कसं गौरवण्यात आले हे आपल्या बापजी ग्रुपच्या माध्यमातून दाखवण्यात आलं. म्हणून मी सगळे बापजी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचं तसंच आपल्या रॅलीचे नियोजन आम्ही पारोडा रोड छत्रपती शिवाजी महाराज गिंदड्या चौकपासून सुरुवात केली आणि तिथून पाटबंधारा गांधी पुतळ्यापासून 5 कंदील मार्गे इथं छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर इकडं जेल रोड बाय तालुका पोलीस स्टेशन जेल रोड माहीत इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं समारोप केले मित्रांनो. म्हणून आज जसं आमच्या आदिवासी क्रांती सेना संस्थापक भरत आप्पासाहेबांना सपोर्ट केलं तसेच कायमचं सपोर्ट करा मित्रांनो. कारण खूप चांगल्या पद्धतीने रॅली काढण्यात आली आणि महारॅली काढण्यात आली. धन्यवाद.